मना सांग ना खुणावती का खुणा माझे मना आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वीड्या मना सांगना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चा. नमस्ते, माझं नाव आहे अपूर्वा. आज आपण आलेलो आहोत आपल्या ताईंच्या घरी, ज्या टिंगरेनगर लेन नंबर 14 चौधरी नगर या ठिकाणी राहायला आहे. ताईंनी आपल्याकडून मॉम मॅट जी आहे ती मॉम मॅट घेतलेली आहे. आपण ताईंना विचारून घेऊया की त्यांनी मॉम मॅट घेण्याचा निर्णय घरी का घेतलेला आहे. नमस्ते ताई. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? शुभांगी मोहिते. शुभांगी ताई आहे ती आपल्या. ताई, तुम्ही मॉम मॅट घरी घेण्याचा निर्णय कुणासाठी आणि का म्हणून घेतला? एक तर माझ्या मिस्टरांना हाय बीपीचा त्रास आहे आणि मला मणक्यात गॅप आहे आणि गाठी आहेत शरीरात भरपूर, त्यासाठी मी घेतला. आणि मुलाचं वेट जास्तच आहे. मुलगा 7 किती वर्षाचा आहे? 7. 7 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा. तुम्हाला काय त्रास आहे? मणक्यात गॅप. मणक्यामध्ये गॅप आहे. किती वर्षापासून? आता 10-12 वर्ष झाले की. 10-12 वर्षापासून ताईंना मणक्यामध्ये गॅप आहे. ताई, काय काय ट्रीटमेंट केली आतापर्यंत? भरपूर फिजिओथेरपी घेतली आणि रोजचं म्हणजे ट्रॅक्शन, IFT वगैरे सगळं घेतलं, पण नाही फरक पडला. मॉम हेल्थ मध्ये आल्यापासून भरपूर आराम मिळाला. किती दिवस झाले तुम्ही मॉम हेल्थ केअर मध्ये येता? 2 महिने. 2 महिन्यापासून ताई आपल्याकडे रेग्युलर थेरपीला येतात. ताई, थेरपीला येण्याच्या आधी किती साधारण खर्च केला असेल? तरी 15 पर्यंत, कारण की हा त्रास मला भरपूर वर्षापासून आहे. तेव्हापासून मी ट्रीटमेंट घेतेय. आणि आता 2 महिने इथं येण्याच्या आधी, मॉम हेल्थ मध्ये येण्याच्या आधी जवळजवळ माझे 8-10 हजार रुपये गेले. 8-10 हजार रुपये गेले. ते ते पण फक्त 8 दिवसात. 8 दिवसामध्ये. 8 दिवस. ओके. आता थेरपीला येऊन 2 महिने तुम्हाला झालेले. 2 महिन्यामध्ये कसं वाटतं आणि काय result थेरपीला आला? पहिल्याच दिवशी मी आले त्यावेळेसच मी म्हणजे चालायला मला यायला लागलं, नाहीतर येत नव्हतं चालतं. बापरे, म्हणजे खूप म्हणजे ताईचं अक्षरशः ताई सांगतात सुद्धा की ज्या दिवशी पहिल्या दिवशी ते आलेल्या त्या अक्षरशः पाण्याचं नीट पाय टाकता येत नसायचा. पाय असं अवघडत चालत यायचं. आणि ज्याची थेरपी सुद्धा घेतली त्या दिवशी सुद्धा तिला खूप त्रास झाला. पहिल्या दिवशी तिला खूप असा त्रास झाला, पायामध्ये अचानक असं क्रॅम्प आल्यासारखं किंवा गोळे आल्यासारखं तिला जाणवलं. ज्याला नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं मला अजून पाय खूप दुखतोय. हिलिंग ऍक्शन सुद्धा आली त्या दरम्यान मध्ये. आणि त्याच्यानंतर ताई अजून काय झालं, काय सांगू शकता? पित्ताचा वगैरे त्रास, म्हणजे थेरपी घेतल्यानंतर जे ऍक्शन होतं हिलिंग ऍक्शन, ती तर पित्ताचा त्रास माझा वाढला. पण आता मी ओके. आता ओके. आता तू मॅट घेतलीये घरी, खास करून कुणासाठी घेतली? मिस्टर आणि मुलगा. ताईंचे मिस्टर जे आहे त्यांना कामामुळे सेंटरला यायला बिलकुल वेळ नाही भेटत जमत. नाही. नाही काय त्रास आहे त्यांना? हाय बीपीचा त्रास आहे ओके. आणि असं टेन्शन मध्येच असतात ते सतत विचारात. आणि बस मुलाचीच तब्येत मुलाची वगैरे. तब्येत 7 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे. त्याला हेल्दी आहे. सर्दीचा त्रास सारखा त्याला होतो. सर्दीचा त्रास पण प्रचंड असतो आणि सारखा कंटिन्यू सर्दी असते. सर्दी असते. जसं त्यांनी बघितलं सेंटरमध्ये सुद्धा तो कधी येतो थेरपीला. शाळेमुळे ट्युशनमुळे त्याला येता येत नाही. पण त्यांनी असा विचार केला की चला घरी जर मी घेतीये तर मिस्टरांना सुद्धा वापरता येईल, कारण कामामुळे आणि थोडंसं स्ट्रेसमुळे त्यांना कुठे जाता येता सुद्धा येत नाही. थेरपी घेतलं तर तेवढाच एक छान आराम त्यांना मिळणार आहे. सोबत घरात असेल तर मुलगाही थेरपी घेऊ शकतो. बरोबर ताई? आणि घरात असले की आपण कधीही घेऊ शकतो. सेंटर तर आहेच, पण त्याचा एक टाइम, एक रूल आहे. जसं आपल्या घरात असेल आपण 24 तास कधीही घेऊ शकतो. जेव्हा वेळ भेटेल त्यामुळे तेव्हा आपण आम्ही हा निर्णय घेतला, मॉम मॅट आणि हे NSL पैशांची घेण्याचा. मॅनेजमेंट तुम्ही कशी केली किंवा काय? आज 95,000 म्हटलं तर मोठी रक्कम आहे ती आपल्यासाठी. हो. तर ते कसं काय मॅनेज केलं? आता पैसे आम्ही कसे केले, आता काय बरोबर केले का? आपले जसे तसे केले. यांची चैन जी होती ती मी हे करून टाकली ओके. आणि मग पैसे भरले. आपण जसं बघतो ना की जेव्हा त्रास होता, कारण दादांना हाय ब्लड प्रेशरमुळे आधी मोठा त्रास झाला होता त्यांना आणि त्याच्यातून आता ते सावरलेत. तर ताईचं असं आहे की पुन्हा त्यांना तो त्रास नको व्हायला, कारण स्ट्रेस तर आहेच किंवा मग टेन्शन, अति विचार त्यांचे भरपूर असतात. त्यांना झोप येत नाही, म्हणजे रात्रीचे ते बराच वेळ जागे असतात. 1-1:30 वाजेपर्यंत जागे. तर त्यांनी तोच निर्णय घेतला की आहे आता चला आपल्याकडे पैशांची मॅनेजमेंट होणार. त्यांनी प्रवीण सरांना सुद्धा सांगितलं की सर माझ्याकडून एवढी मोठी रक्कम मॅनेज होणं खूप मुश्किल आहे. पण सरांनी सुद्धा त्यांना वेळ दिला की चला तुम्ही म्हणताय तेवढा वेळ मी तुम्हाला देतो. आणि ताईने जेव्हा आज फुल पेमेंट केलं त्या ताईला मी विचारलं, त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की नाही थोडीफार केली, मॅनेजमेंट केली आहे
होईलच, पण माझ्या घरी आज आरोग्य आलंय त्याचा मला खूप आनंद वाटतोय. हो. आणि आम्ही सगळं सहकुटुंबाची थेरपी नक्कीच घेणार. ताई, तू आपल्या सेंटर बद्दल काय सांगशील? सेंटर मध्ये एवढं सांगेल की मी सगळे म्हणजे जे पण आहेत आपले एंजल्स म्हणा, सगळ्याच खूप छान आहे. बोलणं खूप छान आहे आणि जी ट्रीटमेंट देतात ती पण खूप छान. आणि मॉम हेल्थ केअर नेहमीच छान आहे. प्रवीण सर आणि स्वप्नाली मॅडम यांचे मी आभारी आहे.